हाय, आज मी करते चुलीवरती तांदळाच्या भाकऱ्या। त्यासाठी मी ठेवते याच्यात पातेलीत पाणी गरम करण्यासाठी। हे बघा, जरा पिठामध्ये पाणी गरम टाकलं ना तर ना भाकऱ्या ना साईडनी फुटत नाहीत। आता हे मी पीठ आहे ना मला पाहिजे तेवढं घेते काढून। मी चालून घेतलंय हे पीठ। दलप जरी किती जरी चांगला दळलेला असेल ना तरी पीठ आहे ना चालूनच घ्यायचं। हे बघा, आता मला पाहिजे तेवढं मी घेणार। हे बघा, हे बघा पाण्याला उकळ आली आहे। हे बघा, आता मी ठेवते याच्यावर तवा आणि हे पाणी पिठामध्ये जरा मिक्स करून घेते। हे बघा, पाणी सगळंच ओतायचं नाही, जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आपल्याला। नंतर हळूहळू थोडं थोडं घेत राहायचं। हे बघा, सर्व गरम पाणी टाकून मी सर्व पीठ आहे ना असं हे बघा करून घेतलंय। बघा, आता यात मी ना थंड पाणी टाकून चांगलं मळून घेते पीठ। पीठ आता मी चांगलं मळून घेतलंय। हे बघा, आणि इथे भिजवून बाजूला ठेवलंय। आणि मला एक एक भाकरीला पाहिजे ना तेवढाच मी गोळा घेते आणि परातीमध्येच भाकरी थापणार। आता मी परातीमध्ये भाकरी थापते। बघा, हे बघा भाकरी मी चांगली परातीमध्ये थापून घेतली आणि जरा पण फुटली नाही। बघा, तवा चांगला तापलाय, मस्त एकदम गरम गरम झालाय। आता मी याच्यावर लावते पाणी। वाव, मस्त झाली भाकरी। बघा, सूर्याचं किरण पण येतोय बघा भाकरीवर। उघड्यावरती ना जेवण करायला मजा वाटते खूप। आता ही भाकरी जरा जरा मी अशी इथे ठेवते। बघा, मस्त होते। चुलीवरच्या जेवणाचीच ना मित्रांनो चवच निराली एकदम। खरंच छान वाटतं एकदम। हे बघा, मस्त झाली भाकरी। चुलीवरचं जेवण वाह, किती मस्त। हे बघा, भाकरी शेकली आहे, थोडीशी कच्ची आहे, ती मी अशी निकाड्यावरती शेकवते। हे बघा, असं छान चव लागते मित्रांनो। भाकरी बरोबर पालाभाजी, कसली पण भाजी खावा, छान लागते। ही बघा, निकाड्यावर ठेवलेली भाकरी बघा काय मस्त झाली। बघा, या चुलीवरची गरमागरम भाकरी आणि चवलीची पालाभाजी एक नंबर। या भाकरी खायला। हे बघा, वाव, एक नंबर मित्रांनो। सोबत मिरच्या पण आहेत या बघा, पण मी मिरच्या नाही खाणार, मिरची यांनी आपल्यासाठी घेऊन आलेत। आम्ही इकडे मागच्या अंगणामध्ये चुलीवरती भाकरी केली आणि इथे जेवायला बसलोय। हे बघा, हे सुद्धा बसले जेवायला, मी सुद्धा बसली जेवायला। हे बघा, मिरच्या खातात आहे। हे बघा बाई, लवंग्या मिरच्या खातात आहेत। आणला नाही तोडून, पण मला नको बाबा, तुम्हीच खावा। कसं वाटलं मित्रांनो कोकणामधली चुलीवरची भाकरी आणि मस्त चवलीची पालाभाजी एक नंबर। माझ्या अंगणामध्येच रुजवलेली आहे पालाभाजी। ह्या लवंग्या मिरच्या सुद्धा माझ्याकडे किती सारी झाडं आहेत लवंग्या मिरच्याच्या। छान वाटलं की नाही? कसं वाटलं व्हिडिओ? नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच गावी आलात तर मस्त चुलीवरचं जेवण खावा। आता होली येते, लवकरच या फटाफट गावी। मित्रांनो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।